मध्ये आपण मी पहिल्यांदाच भेटतो आपल्याला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आमची 3 संत अध्यासन आणि ज्ञानमयी यांच्या वतीनं हा एक वेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम आम्ही राबवतोय आणि त्या अभ्यासक्रमाच्या 3ऱ्या वर्षामध्ये आपणा सर्वांचं माझ्या वतीनं मनापासून स्वागत करतो. या वर्षी म्हणजे हे वर्ष म्हणजे संत नामदेवरायांच्या समाधीला 750 वर्ष पूर्ण होत आहेत, जन्माला माफ करा. हा एक मुद्दा होता. आणि ज्ञानेश्वरादी भावंडांच्या समाधीला त्याचप्रमाणे 25 वर्ष 725 वर्ष पूर्ण होत आहेत. तर या निमित्ताने, कारण या दोन गोष्टींचा संबंध कसा आहे की या समाधीचं वर्णन जे जर कुणी केलं असेल तरी अर्थात नामदेवरायांनी केलं. मग हा आंतरिक अनुबंध लक्षात घेऊन आपण असं ठरवलं की आपण नामदेवरायांनी जे ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र सांगितलं त्या चरित्राचं विवरण आपण करूयात आणि ते सुद्धा अर्थात चिकित्सक पद्धतीने करायला पाहिजे. तर मग मी मागच्या अभ्यासक्रमामध्ये नामदेवरायांनी जे चरित्र सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांचं आणि त्यांच्या बांधवांचं, त्याचे 3 भाग पडतात साधारणपणे. पहिला भाग म्हणजे आदी आहे, दुसरा तीर्थावळी आणि तिसरा समाधी. तर त्यातला आदी नावाचा जो भाग किंवा जे प्रकरण आहे त्याचं आपण विस्ताराने विवरण चर्चा मागच्या अभ्यासक्रमामध्ये केली. आणि आता आपण पुढच्या प्रकरणाकडे, चरित्र प्रकरणाकडे वळतोय आजपासून. आणि ते प्रकरण म्हणजे अर्थातच तीर्थावळी, याची आपल्याला कल्पना आहे. तर प्रस्तावना म्हणून काय सांगायचं की ही जी 3 प्रकरणं नामदेवरायांनी दिली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रासंबंधी, त्यातल्या पहिल्या प्रकरणामध्ये म्हणजे आदीमध्ये, की जे आपण मागच्या अभ्यासक्रमात पाहिलं की ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वजांचा वृत्तांत, आपेगाव हे त्यांचं गाव वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मग त्यांचे वडील ज्ञानेश्वर महाराजांचे विठ्ठलपंत हे तिथनं तीर्थयात्रेसाठी कसे निघतात आणि मग आळंदीला येतात, तिथे त्यांचा विवाह होतो. मग ते पत्नीला न सांगता तिकडे काशीला जातात, संन्यास घेतात. हा जो सगळा कथाभाग आहे, मग त्यांना परत यावं लागतं गुरूंच्या आज्ञेवरनं. मग संसार करतात, मग त्यांना 4 अपत्य होतात. परंतु संन्याशानं परत संसार करणं हे धर्मशास्त्राला सोडून असल्यामुळं त्यांच्यावरती बहिष्कार घालण्यात येतो. मग आपल्या पश्चात आपल्या मुलांचं काय होणार याची त्यांना काळजी असते, म्हणून त्यांचं भलं व्हावं म्हणून आम्ही घेतो प्रायश्चित्त, तुम्ही सांगाल ते, अशा प्रकारे ते विनंती करतात. आणि मग त्यांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला सांगितलं जातं. ते घेतात तिकडे जाऊन त्याप्रमाणे. आणि इकडे या 4 मुलांचे कसे हाल होतात, कशी फसवणूक होती एका अर्थाने, कारण त्या प्रायश्चित्ताचा संबंध यांच्या शुद्धीकरणाशी जोडायला तयारच झाले नाहीत नंतरच्या काळात ते सगळे पुढे असतील ते धर्मशास्त्रज्ञ वगैरे वगैरे. मग ते पुढे पैठणला जातात की तिथे अधिक उच्च अधिकाराची धर्मसभा आहे म्हणून समजून. जाताना त्यांना त्र्यंबकेश्वर मध्ये श्री गुरु गहिनीनाथ भेटतात. ते निवृत्तीनाथांना दीक्षा देतात, निवृत्तीनाथ इतर भावंडांना उपदेश करतात. मग तिथून ते पैठणला जातात. पैठणला तिथल्या लोकांना कन्व्हिन्स करतात, काही चमत्कार करावा लागतो. मग त्यांना अशा प्रकारे प्रवेश दिला जात नाही अंतर्गत परत आपल्या स्वतःच्या जातीमध्ये वगैरे, परंतु एक संव्यवहार्यता ज्याला म्हणतो आपण, ती त्यांच्याकडे जी नव्हती ती आता तुम्हाला दिली. खरं तर तुम्ही सगळ्याच्या पलीकडचे आहात, तुम्हाला कशाचीच गरज नाही, तुम्ही देवाचे अवतार आहात असं सांगून तिथल्या मंडळींनी त्यांना काय म्हणत त्याला निरोप दिला. मग ते नेवाशाला आले. नेवाशाला त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली, म्हणजे भगवद्गीतेवरची मराठी टीका लिहिली, सांगितली, कसंही म्हणा. मग त्याच्यानंतर ते तिथेच त्यांनी अमृतानुभव दिला आणि मग तिथून पुढे निघाले.
पुढच्या त्यांच्या मार्गक्रमणाचा विचार करताना फक्त आळे नावाच्या गावाचा उल्लेख होतो. तिथे आळ्याचं वन होतं. तिथं तो त्यांनी ज्या रेड्याच्या संदर्भात वेद उच्चारण करवण्याचा चमत्कार केला त्याचा मृत्यू झाला. त्याची तिथे समाधी केली. मग तिथून ते आळंदीला आले. आळंदीच्या लोकांनी त्यांचं स्वागत केलं. असा साधारणपणे तो कथाभाग आहे. त्याला आपण आदी म्हटलं. म्हणजे अगोदरचं चरित्र आदी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं. म्हणजे मुख्य ज्या काही गोष्टी होत्या त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या करून झालेल्या आहेत. मुख्यत्वे ज्ञानेश्वरीचं लेखन, अमृतानुभवचं लेखन. आणि आळंदीला असतानाच तो चांगदेव आला आणि चांगदेवाला त्यांनी चांगदेव पासष्टी सांगितली. त्याचा एक वेगळ्या पद्धतीचा उल्लेख फक्त अभंगात मधून तिथे येतो त्या आधी संपल्यानंतर. म्हणून मी असं म्हणालो की जसं महाभारताचं खिल पर्व असतं हरिवंश नावाचं, तसं आपण हे 2-4 जे अभंग आहेत ज्याच्यामध्ये चांगदेवाच्या प्रसंगाचा उल्लेख येतो ते आधीचं खिल पर्व समजावं असं साधारणपणे आपण म्हणालो. ओके, असा एक साधारणपणे तो आधीचा भाग. आणि आता आपल्याला इकडे वळायचं आहे, तीर्थावळीकडे. आता तीर्थावळीकडे वळण्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट सांगितली पाहिजे की तीर्थावळी म्हणजे थोडक्यात ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवरायांच्या बरोबर केलेली तीर्थयात्रा. त्या तीर्थयात्रेचं वर्णन म्हणजे तीर्थावळी. आता याचा अर्थ उघड आहे की त्याच्या अगोदर नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज एकमेकांना भेटले, त्यांचा एकमेकांशी परिचय झाला, एकमेकांशी संपर्क संबंध प्रस्थापित झाला. हे अगोदरची गोष्ट आहे. म्हणजे संपूर्ण आदी प्रकरणामध्ये कुठेही नामदेवरायांचा उल्लेख येत नाही किंवा नामदेवरायांच्या संदर्भात काही माहिती दिली जात नाही. त्यामुळं एक शक्यता अशी असू शकते का की मुळात नामदेवरायांचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा संबंध हे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर, अमृतानुभव लिहिल्यानंतर, चांगदेव पासष्टी लिहिल्यानंतर आला, कारण त्याच्या आधी आल्याचा काही तसा लिखित कुठे पुरावा नाही, अशी एक शक्यता आहे का? किंवा खर तर हे पंढरीचेच वारकरी असल्यामुळे पिढीजात तेही पंढरपूरला जात होते ही भावंड, आणि त्या काळात त्यांचा केव्हा तरी परिचय झाला असेल आणि त्या परिचयाच्या वेळेला खुद्द नामदेवरायच तिथे गेले. सगळ्या संतांच्या मेळाव्यात ज्ञानेश्वर महाराज बसले होते असं म्हटलंय. याच्यावरून कदाचित हा प्रसंग ज्ञानेश्वरांना सुद्धा एक संत म्हणून प्रतिष्ठा लाभल्यानंतरचा असेल की काय, असा विचार मनामध्ये येतो. परंतु त्या संबंधी कुठलाही निर्णायक पुरावा आपल्याला लाभलेला नाही. म्हणून आपण हा मुद्दा इथेच ठेवून देऊ आणि पुढे वळू. तीर्थावळीच्या सुरुवातीला जो प्रसंग आहे की तिथे खुद्द ज्ञानेश्वर महाराजच नामदेवरायांकडे येतात अशी सुरुवात आहे. म्हणजे त्यावेळेला त्यांचा परिचय चांगला झालेला आहे आणि एकमेकांच्याकडं काही मागण्यासारखा, मागण्या इतपत, काही हट्ट करण्या इतपत, काही विनंती करण्या इतपत, काही आग्रह धरण्या इतपत त्यांचा तो संबंध प्रस्थापित झालेला दिसतो आपल्याला. हे आपल्याला सांगायचं आहे. पण आता त्याच्या अगोदर तीर्थावळी म्हणालो की तीर्थयात्रेचं वर्णन, आणि अशा अनेक प्रकारच्या तीर्थावळी आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत. खुद्द नामदेवांनी सुद्धा अनेक तीर्थयात्रा केल्या. त्यामुळं आपण जी तीर्थावळी बघणार आहोत त्याच्यापेक्षा आणखीन काही तीर्थावळी आहेत नामदेवरायांच्याच नावावर मोडणाऱ्या, पण त्यांचा आपण इथे उपयोग इथे विचार करणार नाही आहोत, कारण त्या त्यांनी एकट्याने केलेल्या, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज नव्हते. किंबहुना ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतरच्या त्या तीर्थावळी आहेत, त्या तीर्थयात्रा आहेत, पण तसे सुद्धा अभंग आहेत असं आपल्याला दिसतं. हा एक मुद्दा सांगायचा होता. आता आपण पुढे जेव्हा जातो हळूहळू, तेव्हा आपल्या काय लक्षात येतं की तीर्थावळी नावाची जी गोष्ट आहे तिचा, आता हे मी व्याख्यान देत आहे त्याच्यामुळं माझा आणि तीर्थावळीचा परिचय कधी झाला, काय संबंध, मला कधी वाटलं की आपण तीर्थावळी संबंधी काहीतरी विचार करावा, या संबंधी काही सांगणं मला आवश्यक किंवा उचित वाटतं असं म्हटलं तरी चालेल. तर कसं आहे की माझे वडील, त्यांना श्रीधर अण्णा म्हणायचे, ते पारंपरिक वारकरी आणि शिवाय संत साहित्याचे अतिशय गाढे अभ्यासक. हा सगळा जो वारसा आमच्याकडे आला तुकाराम महाराजांचा, तो त्यांनी तर समर्थपणे पेलला आणि त्याचा
त्याला एक व्यापक परिमाण देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अभ्यास ज्याला म्हणतो, की एक सांप्रदायिक चौकटीच्या बाहेर जाऊन अभ्यासकांच्या वर्तुळामध्ये कसं बघितलं जातं या गोष्टींकडे, संत साहित्याकडे, ते कशी चर्चा करतात या गोष्टींची, तिचे काय प्रकारचे वाद चालू असतात, हा तो संपूर्ण संत वाङ्मयासंबंध संतांसंबंधीचा, वारकरी संप्रदायासंबंधीचा, परंतु वारकऱ्यांच्या बाहेरचा जो डिस्कोर्स ज्याला म्हणू आपण, तो त्यांनी समजावून घेतला. त्याच्यात त्यांनी एक पारंगतता मिळवली आणि मग सगळे अभ्यासक त्यांच्या परिचयाचे झाले. ते सगळे मंडळी जेव्हा जेव्हा देऊला यायची त्यांना भेटायला, तेव्हा मग ते आमच्या घरी म्हणजे घरीच यायची आणि मग त्यांची चर्चा व्हायची. ते चर्चेमध्ये मला ते ऐकायला मिळायची, मी त्यात भाग घ्यायचो. ते लहानपणापासूनच मला वाटतं मी सांगितलेलं आहे पूर्वी केव्हा तरी, हा सगळा सिलसिला चालू होता. आता ज्या लोकांचा सहवास त्यांना होता किंवा ज्यांचा स्नेह त्यांना मिळाला, त्यामध्ये दादा महाराज सातारकर हे स्वतः होतेच, पण दादा महाराज सातारकरांच्या दिंडीतले काही लोक जे उच्च शिक्षित वगैरे असे होते, म्हणजे जसं डॉक्टर भापम बैरट पंढरपूरचे, आणि दुसरं नाव सांगायचं म्हणजे ऍडव्होकेट गोपाळ शंकर राहीरकर, हे ज्यांनी वारकरी महामंडळाची स्थापना केली आणि पंढरपूरमध्ये मोठी चळवळ उभारून पंढरपूरच्या देवस्थानला पारंपरिक जी काही व्यवस्था होती बडव्यांची वगैरे, त्यापासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. आणि मोठे निष्ठावंत वारकरी होते, अभ्यासक होते. त्यांनी खूप पुस्तकं लिहिली. पुणे विद्यापीठाच्या बैशाल व्याख्यानमालेचे ते एक वक्ते सुद्धा होते. त्यांनी तुकाराम महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे, शिवाय अवतारांचा कळस या नावाचा, आपण जरूर ते वाचावं. तर झालं असं की दादा महाराज सातारकर जेव्हा तिथे यायचे देहूला, म्हणजे बीजेच्या उत्सवात असतील किंवा कार्तिकीच्या उत्सवात असतील, तेव्हा त्यांना तिथे राहता यावं व्यवस्थित आणि आपली काही एक सोय व्हावी म्हणून त्यांचे एक शिष्य होते कंपनी. तर कंपनींनी तिथे एक बंगला घेतला होता, प्रशस्त म्हणजे बंगलाच म्हणतो आपण त्याला, ब्रिटिश पद्धतीचा बांधलेला. तर स्वतः कंपनी तिथे त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते यायचे. श्रीमंत व्यापारी ग्रस्त होते. आणि एरवी दादा महाराजांची मंडळी जेव्हा दिंडीने यायची कार्तिकीच्या सोहळ्याला, तेव्हा ते तिथे उतरायचे आणि पुढे महिन्याचे वारकरी तिथे असायचे. विजेच्या उत्सवामध्ये 7 दिवस महिन्याच्या वारकऱ्यांची एक दिंडी. मी जेव्हा लहान होतो तेव्हा बाळकृष्ण बुवा ती दिंडी चालवायचे, त्याच्यानंतर कारभारी म्हणून एक होते वारकरी, ते दिंडी चालवायचे. तर ती दिंडी पण तिथे उतरायची आणि त्यांचा तिथे रोज जागर व्हायचा त्या वास्तूमध्ये. तर त्यांच्या जागरासाठी आणि दादा महाराज मंडळींच्या कार्तिकीतल्या याच्यासाठी हा बंगला ते द्यायचे कंपनी. तर कंपनींनी तो बंगला विकायला काढला. तर राहीरकरांनी, त्यांना आम्ही भाऊ म्हणायचो, असा आग्रह धरला आमच्या वडिलांकडे की तुम्ही हा बंगला घ्या आणि तिथे हे उत्सव चालू ठेवा, एरवी तुम्हाला करायचं त्याप्रमाणे त्याचा उपयोग करा. मग त्याप्रमाणे तो बंगला आम्ही म्हणजे वडिलांनी आमच्या घेतला विकत आणि कित्येक वर्ष दादा महाराजांची मंडळी म्हणजे राहीरकर बैरटांची दिंडी आणि महिन्याचे वारकरी ही तिथं त्यांच्या कार्यक्रमासाठी नित्य प्रतिवर्षी यायचे. आता महिन्याचे वारकरी काय करायचे, मला तीर्थावळीबद्दल बोलायचंय म्हणून मी ही अशी प्रस्तावना केली. महिन्याचे वारकरी जागर करायचे खास तिथे त्या वास्तूमध्ये. म्हणजे कसं की दिवसभर कुठेतरी कीर्तन असायचं. त्या देहूतल्या बीजेचा उत्सव म्हणजे आता येईलच 29 तारखेला तुकाराम बीज आहे, तो कसा असतो की 4-5 ठिकाणी कार्यक्रम होतात. मुद्दाम सांगतो तुम्हाला, आता नेमका प्रसंग आलाय म्हणून. म्हणजे खुद्द विठ्ठल मंदिरात 3 ठिकाणी असतात. नंतर तिकडे आजरेकरांचा फळ असतो मारुतीच्या देवळात, तिथे कार्यक्रम असतो. नंतर आणखीन गोपाळपुराला महिन्याचे वारकरी असतात काही, तिथे कार्यक्रम असतो, कोणाच्या दिंड्या असतात, डोहावरती कोणी असतं. आणखीन काही ठिकाणी अलीकडच्या काळात लोक येऊन आपले कार्यक्रम करतात, पण हे मुख्य अशा ठिकाणी. तर त्या कार्यक्रमात सकाळी आणि संध्याकाळी कीर्तन असतं. सकाळचं कीर्तन असतं, संध्याकाळचं कीर्तन असतं. संध्याकाळी काही ठिकाणी 2 वेळेला कीर्तन होतं, सकाळचं पण असतं. आणि नंतर रात्री काही फडांच्या वरती किंवा दिंड्यांच्या वरती
जागर होतं. तर जागर म्हणजे रात्रभर भजन करणं अभंगांचं, गाणं अभंग, त्याला जागर म्हटलं जातं. जागर हा एक महत्वाचा मुद्दा आहे, वैशिष्ट्य आहे वारकरी संप्रदायाच्या आचार धर्माचं. जागर हे वैशिष्ट्य आहे, जागून भजन करणं रात्रभर. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे त्या जागराच्या संदर्भात. काय म्हणतायत महाराज? सावध झालो सावध झालो, हरीच्या आलो जागरण. सावध झालो सावध झालो, हरीच्या आलो जागरणा हा उल्लेख आहे. जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गरजत असे. पळून या गेली झोप, होते पाप आडते. तुका म्हणे तया ठाया, ओल छाया कृपेची. जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गरजत असे. तर अशा प्रकारे त्या जागराचं, हरीच्या जागरणाचं वर्णन तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात केलेलं आहे. आणि हे हा जागर होत असतो, म्हणजे उदाहरणार्थ अनेक वेळेला होतो. मी विजेचा उल्लेख केला म्हणजे मी प्रत्यक्ष तो ऐकायला जायचो वगैरे वगैरे म्हणून. पण अदरवाईज पालखी जेव्हा जाते किंवा जातात पुण्यात आपण पंढरपूरला, पालखीच्या मुक्कामावरती जागर असतो. प्रत्येक मुक्कामी जागर असतो आणि तो कोणत्या दिंडीने करायचा हे ठरलेला असतं. तो असा त्यांचा एक मान असतो, त्यांचा एक हक्क असतो असं म्हटलं तरी चालेल. तर ह्या बाळकृष्ण बुवांच्या नंतर कारभारींच्या दिंडीच्या ते महिन्याची वारकरी होते ही सगळी मंडळी. तो जो जागर आमच्या बंगल्यामध्ये व्हायचा तिथे मी ऐकायला जायचो. आणि साधारणपणे पहाटे पहाटे या जागरामध्ये आता मुद्दा आला माझा, तीर्थावळीचे अभंग म्हटले जायचे. तीर्थावळीचे अभंग म्हटले जायचे. तर ते वर्णन आणि नामा म्हणे शेवटी. तर मी वडिलांना म्हणजे अण्णांना विचारलं की हा काय प्रकार आहे, कसल्या प्रकारचे अभंग आहे ते. तर मग मला त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय हे तीर्थयात्रेसाठी गेले आणि त्या तीर्थयात्रेचं वर्णन करणारे हे अभंग आहेत. हे तर आहेतच, पण पुढचा जो मुद्दा अण्णांनी सांगितला तो अतिशय महत्वाचा मुद्दा होता आणि तो माझा तेव्हा लक्षात राहिला. ते काय म्हणाले की या तीर्थावळीमध्ये नामदेवरायांनी वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. वारकरी संप्रदायाचं खास म्हणता येईल असं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. तुम्हाला आता उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं नाही का ज्ञानेश्वरीमध्ये वगैरे, तर निश्चितपणे सांगितलेलं आहे. पण शेवटी ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरची टीका आहे आणि भगवद्गीता हा अनेकांचा ग्रंथ आहे, तो काही फक्त वारकरी संप्रदायाचा नाही. त्यामुळे वारकरी संप्रदायाचं खास असं जे म्हणता येईल ते काय आहे, तो विचार काय आहे, ते तत्वज्ञान काय आहे, तर ते तीर्थावळीमध्ये आलेले आहे असं मला अण्णांनी सांगितलं. तेव्हापासून माझी तीर्थावळीकडे पाहण्याची दृष्टी तयार झाली. आणि पुढे मग माझ्या हळूहळू लक्षात आलं की वारकरी संप्रदायामधल्या ज्या बेसिक, म्हणजे वारकरी संप्रदायाच्या भक्तिशास्त्रामधल्या ज्या बेसिक टर्म्स आहेत, संज्ञा आहेत, मूलभूत संज्ञा, त्यांची व्याख्या किंवा त्यांच्या व्याख्या, त्यांची लक्षणं ही नामदेवरायांनी तीर्थावळीमध्ये केलेली आहेत. अशा प्रकारे पायाभूत ग्रंथ आहे तीर्थावळी हा. मग एकदा मी, आमचे ज्येष्ठ स्नेही होते डॉक्टर गुंथर सोनथायमर, जर्मनीमध्ये अँथ्रोपॉलॉजीचे प्रोफेसर होते आणि त्यांनी काय केलं होतं, महाराष्ट्र अभ्यास परिषद स्थापन केली होती. तर त्या महाराष्ट्र अभ्यास परिषदेची ठिकठिकाणी काय म्हणत त्याला अधिवेशनं व्हायची, भारतात, महाराष्ट्रात आणि अन्य देशात सुद्धा. म्हणजे उदाहरणार्थ एक तर मी गेलो होतो त्याला म्हणून सांगतो, मॉस्को झालं होतं, तर त्यासाठी मी गेलो होतो. आणि त्या तुम्हाला कल्पना आहे की त्या अधिवेशनामध्ये कसं असतं साधारणपणे त्या परिषदेच्या अधिवेशनामध्ये की वेगवेगळे अभ्यासक आपापले निबंध सादर करतात, पेपर वाचतात, त्याच्यावर चर्चा होते, मग त्याचा ग्रंथ तयार होतो त्या सगळ्या पेपर्सचा, निबंधांचा. तर तिथे मी गेलो होतो आणि त्याच्यानंतर आणखीन मी एक दोन परिषदा अटेंड केल्या, त्या इथेच भरल्या होत्या पुण्यामध्ये. तर त्यातल्या एका परिषदेमध्ये, अभ्यास परिषदेच्या अधिवेशनामध्ये, वार्षिक अधिवेशनामध्ये मी तीर्थावळीवरती निबंध वाचला होता, हे मला सांगायचं. त्यामुळे अशा प्रकारचा माझा आणि तीर्थावळीचा संबंध हा लहानपणापासूनचा आला आणि तिकडे मी ओढलो गेलो, म्हणजे अभ्यासक म्हणून किंवा सांप्रदायिक म्हणून जे काय असेल ते. आता वारकरी सांप्रदायिक जी मंडळी आहेत ती तीर्थावळी म्हणजे नामदेवरायांनी लिहिलेलीच कृती मानतात. त्याच्याबद्दल त्यांच्या मनात काही संभ्रम, संशय, संदेह वगैरे नसतो.
पण अभ्यासकामध्ये मात्र पहिल्यांदा हा प्रश्न उपस्थित केला जातो की तीर्थावळी नेमकी आहे कोणाची, कुणी लिहिली. म्हणजे अर्थात आपल्याला कल्पना आहे की आधीच्या बाबतीत पण तो प्रश्न उपस्थित केला गेला, समाधीच्या बाबतीत पण तोच प्रश्न उपस्थित केला गेला. म्हणजे एकूण ही जी 3 प्रकरणं आहेत नामदेवरायांनी लिहिलेली, आधी तीर्थावळी आणि समाधी, या तिघांचा करता लेखक स्वतः नामदेवराय आहेत. म्हणजे जे ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन होते असं आपण मानतो, की आणखीन दुसरे कुणी होते, दुसरे नामदेवराय असतील किंवा आणखीन तिसरंच कुणीतरी होतं आणि त्यांनी नामदेवांच्या नावाने लिहिलं. अशा प्रकारची चर्चा अभ्यासकांच्या मध्ये होत असते. आता या संदर्भात एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो जेव्हा ही चर्चा होती ना, चर्चा अशी आहे की आपण जेव्हा अभ्यास करतो ना, त्या अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे प्रमाण असतात की हा ग्रंथ कोणी लिहिला. त्या कधी कधी ग्रंथामध्येच कर्त्याच्या नावाचा उल्लेख असतो, त्या ग्रंथाबद्दल उल्लेख बाहेरचे लोक करतात, कर्त्याचाही उल्लेख करतात. तर इतिहासाचा मुद्दा आहे, वाङ्मयाच्या इतिहासाचा, एकूण इतिहासाचा, चरित्र लेखनाचा. तर माझं म्हणणं असं आहे की त्याची जी प्रमाणं असतात, खूप चर्चा झाली, मी त्या तपशिलात जाणार नाही, इतिहास लेखनाची प्रमाणं कोणती. त्यातलं एक प्रमाण म्हणजे परंपरा हे असलं पाहिजे. अभ्यासकांना एक महत्वाचं प्रमाण हे परंपरा असलं पाहिजे. आता परंपरा हे एकमेव प्रमाण आहे का, तर नाही, असं कोणीच म्हणून बांधणार पण नाही. बरं, ते निर्णायक प्रमाण आहे का, असाही माझा दावा नाही. तर परंपरेमध्ये देखील काही चुकीच्या गोष्टी प्रविष्ट होऊ शकतात. केवळ ती परंपरेतली गोष्ट म्हणून ती सत्य असं म्हणण्याचं कारण नाही. म्हणून एकमेव प्रमाण नाही, निर्णायक प्रमाण नाही, परंतु ते एक महत्वाचं आणि बलवत्तर प्रमाण आहे, परंपरा. म्हणजे आता वारकरी संप्रदायातले लोक तीर्थावळी ही कृती नामदेवरायांची असं मानत असतील आणि त्याप्रमाणे शेकडो वर्ष ती त्यांची समजूत असेल परंपरेमधली, आणि ते जर ते म्हणत असतील, तर मला असं वाटतं की आपण ते गंभीरपणे घेतलं पाहिजे. म्हणजे ती परंपरा पूर्णपणे खोडून काढणारं दुसरं प्रमाण येत नाही अधिक विश्वसनीय, तोपर्यंत ही हे प्रमाण म्हणजे परंपरा हे आपण मानायला पाहिजे. हा एक महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा. अर्थात वारकऱ्यांची ही परंपरा मौखिक आहे आणि विद्वान मंडळी मौखिक पुराव्याला गौण मानतात लिखित पुराव्यापेक्षा. तर मग आता मौखिक परंपरेचा आम्हाला उपयोग नाही असं काही म्हणतील, म्हणजे तो एक इतिहासामधला पॉझिटिव्हिजमचा मुद्दा असतो, इतिहास हिस्टोग्राफी मधला, तो बाजूला ठेवा आपण. आणि आपण जो विचार, हे मी फक्त मांडलं आपल्या पुढे माझं वैयक्तिक मत काय परंपरेच्या बाबतीत, परंतु ते सगळ्यांनी मान्य करायचं काही कारण नसतं, पण हे माहिती असायचं कारण गरज आहे म्हणून मी ते मांडलं. आणि आता आपण लिखिताच्या बाजूला जाऊ. काय एकूण साधारणपणे लोक म्हणतायत तीर्थावळी संबंधी. आता एक गोष्ट तर आपल्याला माहिती आहे की ती स्वतंत्र कृती नाही, इन द सेन्स तिच्याकडे तसं पाहिलं जात नाही, कारण ती नामदेवरायांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वर चरित्राचा एक भाग आहे, एक प्रकरण आहे, प्रकरण ग्रंथ आहे, अशा पद्धतीने लोक तिच्याकडे बघतात, म्हणजे वारकरी सुद्धा. त्याचा मी आता उल्लेख केला थोडक्यात, त्याच्यात काय काय आहे ते सांगितलं आधी. आणि नंतरची कोणती कृती, तर समाधी, समाधीमध्ये ज्ञानोबा राय आणि त्यांची भावंड आणि आणखीन काही संत यांनी जगाचा निरोप कसा घेतला त्याचं वर्णन आलेलं आहे. तर आधी जिथे संपते म्हणजे चांगदेव पासष्टीची निर्मिती, म्हणजे आधी ज्ञानेश्वरी, मग अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी नंतर ते समाधी, हा मधला साधारणपणे 6 वर्षांचा काळ आहे. तर म्हणजे चांगदेव पासष्टी आणि समाधी या जर 2 घटना आपण धरल्या, तर त्या 2 घटनांमध्ये 6 वर्षांचा काळ आहे. त्या 6 वर्षाच्या काळात मध्यंतरी ज्ञानेश्वर महाराज काय करत होते, ती भावंड काय करत होती, कारण या काळात त्यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहिला नाही, अभंग रचना मात्र निश्चित केली. कारण अभंग रचनेची सुरुवात आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे कमीत कमी मुक्ताबाईंच्या, म्हणजे ज्ञानेश्वरी वगैरे लिहिली जाण्याच्या अगोदरपासूनची आहे नाट्याचे अभंग. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की बाकीचे 3 भावंडे तशा प्रकारे अभंग रचना करत असणार, कारण ती वारकरी परंपरेचा वारसा आहे, ते खास वारकऱ्यांचं वृत्त आहे. तर तो मुद्दा सोडला आपण. तर त्या मधल्या 6 वर्षांमध्ये म्हणजे चांगदेव पासष्टी ते
समाधी त्यांनी अभंग रचना केली असं पण निश्चितपणे म्हणू शकतो. त्या व्यतिरिक्त त्यांच्या चरित्रात घटना काय घडल्या हे आपल्याकडं कुठे नाही, त्याचे उल्लेख किंवा दिसत जात आपल्याला. पंढरपूरला जात होते, वारी करीत होते, संपूर्ण महाराष्ट्रात फिरून त्यांनी वारकरी संप्रदायाचा, विशेषतः भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाचा म्हणजे ज्ञानेश्वरीचा प्रसार वगैरे केला, हे असणारच. म्हणजे तर त्यातली एकमेव घटना जिची अशी नोंद झालेली आहे ती म्हणजे त्यांनी नामदेवरायांना बरोबर घेऊन केलेली तीर्थयात्रा. आणि या तीर्थयात्रेचं वर्णन नामदेवांनी तीर्थावळी या प्रकरणामध्ये केलेलं आहे. म्हणजे वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्वचरित्र आधी आणि उत्तर चरित्र म्हणजे समाधी या दोन यांना जोडणारा जो दुवा मध्य चरित्र म्हणून आपण म्हणजे तीर्थावळी असं आपण म्हणू शकतो. आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो जिचा संबंध तीर्थावळीच्या कर्तृत्वाशी पोहोचतो. काय गोष्ट आहे ती गोष्ट अशी आहे की आधी मध्ये तुम्हाला नामदेवराय भेटत नाहीत. समाधी सोहळ्यामध्ये ते होते, नुसते होते नव्हे, नुसते साक्षीदार होते असं नव्हे, साक्षीदार तर ते होतेच, परंतु त्या सगळ्या समाधीच्या सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष भाग घेणारे एक कर्ते पुरुष, सक्रिय असणारे किंवा नेते, अशी नामदेवरायांची भूमिका आहे समाधीमध्ये. त्यामुळे समाधीत नामदेवराय येतात, साक्षीदार, सहभागी वगैरे वगैरे. आधी तसं होत नाही, मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे कदाचित आधीमध्ये ज्या घटना घडल्या त्या त्यांनी दुसऱ्यांच्याकडनं ऐकलं असेल, कोणाकडून तरी दुसऱ्यांकडनं, किंवा खुद्द ज्ञानदेव वगैरे भावंडांच्याकडनं ऐकलं असेल, ते आपल्याला सांगता येत नाही. आता तीर्थावळी मात्र कशी आहे, जसं समाधीमध्ये नामदेवराय आहेत प्रत्यक्ष, तसं तीर्थावळीमध्ये सुद्धा नामदेवराय आहेत. त्यामुळे तीर्थावळी प्रकरणाचे ते साक्षीदारही आहेत. तसं तिकडे आणि इकडे असा तो मुद्दा आहे. आता या संबंधी आणखीन एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे मला, तो आपण समजून घ्या की आधी या चरित्र प्रकरणाचा नायक हे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि त्यांची भावंड अर्थात त्या अनुषंगाने त्यांच्यावरती तो भाग, ती कृती केंद्रित झालेली आहे. तीच गोष्ट समाधीची आहे. समाधी कुणी घेतली? ज्ञानेश्वर महाराजांनी. कुणी घेतली? सोपान काळकर्णी, मुक्ताबाईंनी, निवृत्तीनाथांनी, आणखीन उदाहरण चांगदेवांनी. म्हणजे ती मंडळी त्या संपूर्ण समाधी नावाच्या प्रकरणातले नायक आहेत असं म्हटलं तरी चालेल. पण तीर्थावळी हा जो आपण प्रकार पाहिला, तर तीर्थयात्रेला जायची कल्पना ज्ञानेश्वर महाराजांची. हे इनिशिएट कुणी केलं तीर्थावळी हे प्रकरण, तो घटनाक्रम तो ज्ञानेश्वर महाराजांनी केला. पण तरी सुद्धा मला असं दिसतं की ज्ञानेश्वर महाराज हे तीर्थावळी प्रकरणाचे मुख्य नायक नाहीत. मग तीर्थावळी प्रकरणाचे नायक कोण? ते खुद्द नामदेवराय आहेत, लक्षात घ्या. आणि हा मुद्दा अधोरेखित करा की जरी तीर्थावळी हे प्रकरण ज्ञानेश्वर चरित्राचा भाग मानला जात असला तरी प्रत्यक्षामध्ये तो ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा भाग असण्यापेक्षा जास्त करून तो नामदेवांच्या चरित्राचाच भाग आहे. आणि कसा ते मी तुम्हाला अर्थात सांगणार आहे. आता काही लोक काय म्हणणार आहेत, उदाहरणार्थ की नाही हे मुळात तीर्थावळी हे प्रकरण नामदेवांचं नाही. त्याचं कारण काय?
की ते स्वतःबद्दलचे उल्लेख गौरवपूर्ण कसे करतील. म्हणजे असं होतं की खुद्द ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायांची प्रशंसा करतात आणि नामदेवराय ते तीर्थावळीमध्ये कोट करतात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज असं म्हणाले वगैरे वगैरे, की जो नामदेवरायांचा गौरव आहे तो घेतला आक्षेप लोकांनी, की नामदेवराय स्वतः संबंधी कसं काय चांगलं. म्हणजे आता यातला मला मुद्दा समजत नाही की जर ज्ञानेश्वर महाराज तसं खरोखर म्हणाले असतील तर ते असं म्हणाले, हे नामदेवांनी चरित्र लेखक म्हणून, प्रसंगाचं वर्णन करणारा लेखक म्हणून कोट करू नये का? काय अडचण काय कोट करायला? म्हणजे मुळात तटस्थपणे स्वतःच्या बद्दल सुद्धा तृतीय पुरुषी उल्लेख त्यांनी जे जे केले ते ते कसे करतील परत. म्हणजे गौरवाचा मुद्दा वेगळा. म्हणजे कसं की नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, सुरुवातच तशी आहे बघा. म्हणजे ते माझ्या भेटीला नामदेवाले ज्ञानदेवाले म्हणत नाहीत, तर ते नामयाची भेटी ज्ञानदेवाले. आता हा शैलीचा भाग आहे. हा भाग कशाचा आहे? शैलीचा भाग आहे. खुद्द ज्ञानेश्वर नामदेवांच्या अगोदर होऊन गेलेले महानुभाव संप्रदायाचे थोर अवतार चक्रधर स्वामी, ते संपूर्ण लीळाचरित्रात तुम्ही जर पाहिलं तर स्वतःचा उल्लेख तृतीय पुरुषी करतात. स्वतःसाठी ते हे असा शब्द मी म्हणत नाहीत, ते असा करतात. म्हणजे स्वतःला स्वतःचा उल्लेख तटस्थपणे तृतीय पुरुषी करता येतो. तसं करण्याची पद्धत आहे, होती नामदेवांच्या काळात, होती नामदेवांच्या अगोदरच्या काळात सुद्धा होती. आणि अगदी अलीकडचा मुद्दा सांगतो तुम्हाला. आपले विश्राम बेडेकर, ज्यांनी एक झाड दोन पक्षी नावाचं आत्मचरित्र लिहिलं, ते चांगलं गाजलं, त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार वगैरे मिळाला. तर याच्यात सुद्धा त्यांनी असा उल्लेख केलाय स्वतःचा, की तो स्वतःचा उल्लेख केला त्यांनी, की तो ओके, जणू काही स्वतःच दोन भाग केले. एक भागाला निवेदक केलं आणि दुसऱ्या भागाला नायक केलं. तर नायकही तोच आणि निवेदकही तोच, असं काही आपल्याकडे पहिल्यापासून आहे. त्याच्यामुळं त्याच्याबद्दल एवढा भाऊ करण्याची गरज नाही. आता गेल्या काही महिन्यांपूर्वी आपल्या डॉक्टर माधवी वैद्य यांची आत्मकथा प्रकाशित झाली अशाच प्रकारची. त्या आत्मकथेत सुद्धा असंच त्यांनी केले, स्वतःचा उल्लेख असा तटस्थपणे केलाय. त्याच्यामुळे हे होऊ शकतं. तो काही मुद्दा मला या ठिकाणी महत्वाचा वाटत नाही. त्यामुळं तटस्थपणे उल्लेख कसा करतील, करू शकतात, केलेले आहेत, इतरांनी केले आहेत. त्याच्यामुळे नामदेवरायांना त्या सवलतीपासून वंचित ठेवायचं आपल्याला काही कारण नाही. हा एक महत्वाचा मुद्दा मला आपल्या पुढे ठेवायचा आहे. म्हणजे आपण बेडेकरांचं कौतुक करतो, वा काय स्टाईल काढली, ती त्यांची स्टाईल नाहीये, ती आपल्याकडे पूर्वीपासून झाली स्टाईल आहे. पण ते असो. आता दुसरा जो मुद्दा आहे, तो मुद्दा म्हणजे तीर्थावळीचा काळ. आणि या मुद्द्याशी संबंधित संलग्न विषय म्हणजे तीर्थावळीचा कर्ता, की जो आपण नामदेवराय आहेत समजून चाललेलो आहोत. आता तीर्थावळीच्या कर्त्याच्या प्रश्नाचा संबंध खुद्द ज्ञानेश्वर आणि नामदेव यांच्या समकालीनत्वाचा प्रश्न आहे. समकालीनत्वाशी पोहोचतो त्या प्रश्नाशी. म्हणजे मुळात हे दोन संत ज्ञानेश्वर आणि नामदेव हे समकालीन होते का खरोखर, की ज्ञानेश्वर आधी होऊन गेले आणि नामदेव नंतर होऊन गेले? अशा प्रकारची चर्चा आपल्याकडे झाली आहे, जिचा काही प्रमाणात उल्लेख मी आपल्या आधीवरच्या म्हणजे मागच्या अभ्यासक्रमातल्या संपूर्ण याच्यात केलेला आहे, विवेचनामध्ये केलेला आहे. त्याची तुम्हाला आठवण करून द्यायला काही हरकत नाही, परंतु काही गोष्टी या संदर्भात परत सांगाव्या लागतील निश्चितपणे. 19व्या शतकाच्या अखेरीस म्हणजे जेव्हा टिळक आणि आगरकर होते त्या काळातली गोष्ट सांगतो. लोकमान्य टिळकांचं पत्र चालायचं,
केसरी आणि आगरकरांत त्यांनी सुधारक काढल्यानंतर केसरीतून बाहेर पडलो. आणि नंतर त्या सुधारक पत्रातनं शिवरामपंत भारदे तथा भारद्वाज भारत हे सविस्तर केलेलं आहे. इथं सगळ्याच्या सगळं मला रिपीट करण्याची गरज नाही, परंतु संदर्भ मुद्दाम देतो. आपल्यापैकी जर कोणाला उत्सुकता जिज्ञासा असेल तर आपण जरूर चार भावंडे हे माझं सकाळी प्रकाशित केलेलं पुस्तक पाहावं, ज्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नाचा अतिशय गंभीरपणे आणि खोलात जाऊन विचार केलेला आहे. असो, तर हे दोन वेगळे. आणि मग आता समजा 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 खरोखरच नामदेव आणि ज्ञानेश्वर समकालीन असते आणि खरोखरच त्यांनी तीर्थयात्रा केली असेल आणि खरोखरच त्या तीर्थयात्रेचं वर्णन नामदेवांनी तीर्थावळीत केलं असेल, तर ते ज्ञानदेव आणि ते नामदेव हे ज्ञानेश्वरी करते नामदेवाच्या पेक्षा वेगळे आणि ते नंतर होऊन गेले, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. तर या पद्धतीने मांडणी केलेली नाही, पण म्हणजे भारद्वाजांनी, पण काय होऊ शकतं त्यातनं काय काय निष्पन्न होऊ शकतं हे मी हे जर असेलच तर ते त्या नामदेवांचं नाही, त्या ज्ञानदेवांचं नाही. म्हणून मग नामदेव सुद्धा नंतर होऊन गेले. आता काही लोक परत वेगळे सांगतात की जसे ज्ञानेदेव ज्ञानेश्वर दोन, तसे नामदेव नाही दोन माना. दोनने काय होतं, अधिक माना. गोंधळ या आपल्या क्षेत्रामध्ये आहे. असो, तर मग ते त्यांनी दोन ज्ञानेश्वर मानले, ज्ञानेश्वरी करते आणि अभंग करते, शैव आणि वैष्णव, योगी आणि भक्त, असे वेगवेगळे ज्ञानेश्वर यांनी मानले. आता त्याच्यानंतर मी असं म्हणेन की त्याच्यानंतर 100 वर्षांनी, म्हणजे कोणत्या भारद्वाजांनी वाद उपस्थित केल्यानंतरच्या 100 वर्षांनी सुभा कुलकर्णी नावाचे एक अभ्यासक होऊन गेले. चांगले अभ्यासक होते, भाषाशास्त्राचे पण होते, आणि त्यांनी एक वेगळंच प्रमेय मांडलं. आता त्याची फारशी चर्चा झाली नाही, ती काही लोकांनी फारसं गंभीरपणे घेतलं नाही. त्याचा प्रतिवाद करणारा माझ्या समजून मी एकटाच होतो. तो सगळा प्रतिवाद, मूळचा वाद माझ्या परत दुसऱ्या एका पुस्तकामध्ये, त्रयोदशी नावाचं माझं पुस्तक आहे, लेखसंग्रह, ज्ञानेश्वर महाराजांच्या संबंधीचे लेख आहेत, त्याच्यात तो वाद आलेला आहे सगळा, कशा पद्धतीने मी ते खोडलं सगळं. परंतु त्याचाही इथे मी विस्ताराने मांडणार नाही, सांगणार नाही, जिज्ञासूंनी ते पाहावं. तर मुद्दा माझा काय आहे की त्यांनी वेगळंच मांडलं. ते काय म्हणाले की 13व्या शतकात ज्ञानेश्वर तुम्ही म्हणतात ते होऊन गेले किंवा गेले असतील, पण ते ज्ञानेश्वरी कारण नव्हे, कदाचित ते हे असतील अभंगवाले वगैरे कदाचित. मग हे ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते तुम्ही समजता शके 1272 नाही, त्याच्या आधी 1 शतक ते होऊन गेले, असा तो ज्ञानेश्वर महाराजांचा काळ 1 शतक ते मागे नेऊ इच्छितात. मग थोडक्यात एकच फक्त मुद्दा सांगतो. मग ते तुम्ही म्हणाल की ते ज्ञानेश्वरीतच म्हटलेले आहे, 1272 टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा हजारे लेखक झाला, याच काय? ते म्हणतात बरोबर आहे, ती उभी मी मानतो, पण ती उभी म्हणजे ज्ञानेश्वरी केव्हा लिहिली, शके 1272 इसवी सन 1290, ज्ञानेश्वरीच्या लेखनाचा निर्देश करणारी उभी नाही, तर सच्चिदानंद बाबा नावाच्या गृहस्थांनी ज्ञानेश्वरीच्या एका हस्तलिखिताची नक्कल केली, ती 1212 केली आणि त्याचा उल्लेख येतो, त्या कालाचा उल्लेख आहे, असं सुभा कुलकर्णींनी ते मांडलं. आणि बरेच उलटे पलटे उद्योग केले, मी आता तुम्हाला नाही सांगणार, हे ते माझ्या पुस्तकात बघा. असो, तर मग जर अशा प्रकारे ते आधी होऊन गेले असतील खरं तर मग ह्या नामदेवांनी त्यांच्यावर तीर्थयात्रा करण्याचा आणि काय प्रश्नच उद्भवत नाही ना, तीर्थावळी वगैरे लिहून ठेवण्याचा, असं कुलकर्णींच्या त्या याच्यावरनं निष्पन्न होतं.
मग आता दरम्यानच्या काळामध्ये भारद्वाज आणि सुभा कुलकर्णी ह्या दोन अभ्यासकांच्या दरम्यान म्हणजे 100 वर्षाच्या मधल्या काळात जे काही संशोधन झालं, जे काही नवीन हस्तलिखित मिळाली, अभ्यास झाला, त्याच्यातून नामदेव या नावाने काव्यरचना करणारे आणखीन काही कवी पुढे आले. त्यामुळे झालं काय की आळंदीकर योगी ज्ञानेश्वर आणि आपेगावकर भक्त वारकरी ज्ञानदेव याच्यामुळं जे प्रश्न निर्माण होतात ते सुटण्याच्या ऐवजी गुंतागुंतीचे झाले. तर तो सगळा ओवापोवा मी केलेला आहे. आता मला काय म्हणायचंय माहिती का, एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो आणि तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. काय महत्वाचा मुद्दा आहे की आपण मान्य केलं, भारद्वाज म्हणतात ते मान्य केलं, सुभा कुलकर्णी म्हणतात ते मान्य केलं आणि असं ठरवलं की बाबा ही जी 3 प्रकरणं आहेत ज्ञानेश्वर चरित्राची नामदेवांनी लिहिलेली मानली जातात तीर्थावळी धरून, ती खरोखर ज्ञानेश्वर समकालीन जर कोणी नामदेव असतील तर त्यांनी लिहिलेली नाहीत असं मान्य केलं. मी म्हणत असतो नेहमी की असं जरी आपण समजलो तरी एक गोष्ट तर आपल्याला मान्य करावं लागेल की ज्ञानेश्वरांच्या संबंधी चरित्रात्मक ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं लिखाण, पहिलं लिखाण हे नामदेवांचंच आहे. मग ते नामदेव कधीचे का असेनात, समकालीन असतील, उत्तरकालीन असतील समजा, किंवा वाल्मिकी प्रमाणे कदाचित अगोदरही होऊन गेले असतील, ती पौराणिक शक्यता तरी आपण का नाकारायची. ओके, तर जरी समजा आपण मान्य केलं की ते समकालीन नव्हते तरी देखील त्यांनी लिहिलेली चरित्र प्रकरण हे ज्ञानेश्वर महाराजांचं सगळ्यात उपलब्ध प्राचीन चरित्र आहे. त्याच्या अगोदरचं कुठलंही चरित्र ज्ञानेश्वरांचं नाही आणि त्यामुळे ते जर नसतं तर उत्तरकालीनांना ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र समजलं नसतं, त्यांना काही लिहिता आलं नसतं. उत्तरकालीनांनी जी जी काही चरित्र दिली आहेत याचा थोडासा विचार आपण चर्चा केलेली आहे मागच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये. ते सगळं लिखाण, ती सगळी चरित्र त्यांनी नामदेवांच्याच या चरित्रांना, 3 चरित्र प्रकरणांना समोर ठेवून त्यांच्याशी सुसंगत, परंतु त्यांच्यामध्ये त्या चरित्र प्रकरणामध्ये जे काही त्यांना गॅप आढळले, ज्या काही मोकळ्या जागा दिसल्या, त्या भरून काढण्याचा, सुसंगतपणे भरून काढण्याचा तो प्रयत्न आहे. की दरम्यानच्या काळात त्यांना इतर काही पुरावे मिळाले असतील, काही उल्लेख मिळाले असतील, ते त्यांनी इन्कॉर्पोरेट करून आपलं चरित्र तयार केलं, तो त्रुटी दूर करण्याचा वगैरे. त्यामुळं जरी समजा आद्य नामदेवांनी लिहिलेली नाहीत प्रकरणं तीर्थावळी सकट, तरी उपलब्ध साधनांमध्ये सर्वात प्राचीन आणि त्यामुळे सर्वात विश्वसनीय आहेत. कुणीतरी असं म्हटलं होतं की समाधी म्हणजे कादंबरी, एका विद्वान अभ्यासकाने म्हटलं होतं. तर त्याच्यावरती मी अशी मखलाशी केली होती की ठीक आहे, ती कादंबरी जरी असली तर ती सगळ्यात प्राचीन कादंबरी, तिच्या अगोदर कादंबरी नाही, चरित्र तर नाहीच नाही, मग असं आपण समजू शकतो. त्यामुळं तिच्या मागे जाता येत नाही आणि म्हणून तुम्हाला ज्ञानेश्वरांचं चरित्र समजून घेताना तिचा उपयोग करावा लागतो, हा त्याच्यातला मुद्दा आहे. ओके, हा आता तीर्थावळी नेमकी आपल्याला कुठे, तिचं प्रामाण्य काय, आणि कुठल्याही पुस्तकाचं, प्राचीन पुस्तकाचं प्रामाण्य शोधताना आपण याचा विचार करतो की याची प्राचीन प्रत कुठे आहे, सगळ्यात जुनी. जसं महाभारताची प्राचीन प्रत कुठे आहे, भगवद्गीतेची प्राचीन प्रत कुठे आहे, वेदांची उपलब्ध हस्तलिखित अशा प्रकारची प्राचीन प्रत कुठे आहे, याच्यावरनं ठरतं ना ते सगळं ऑथेंटिक म्हणायचं की नाही म्हणायचं वगैरे वगैरे. तर भांडारकर इन्स्टिट्यूटने जे महाभारत तयार केलं त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या सगळ्या पोथ्या हस्तलिखित वापरले आणि मग त्यातलं सगळ्यात प्राचीन कोणतं वगैरे या सगळ्या प्रश्नांचा विचार त्यांनी तिथे केला. तर आता खरोखर जर आपणाला तीर्थावळी ही एक नामदेवांच्या नावाने मोडणारी कृती मानली तर तीर्थावळीची प्राचीनातली प्राचीन परत तुम्हाला कुठे सापडते, हा प्रश्न आहे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुकाराम महाराजांनी घराण्याची परंपरा, स्वतःला एक रुची निर्माण झाली म्हणून काही पाठ केली संतांची उत्तरे, संतांचे अभंग पाठ केले.
कोणत्या संतांची केली असतील आपण अंदाज करू शकतो. त्यांनी त्यांची नावच दिलेली आहेत. त्याच्यामध्ये एक नाव अर्थात ज्ञानेश्वर महाराजांचं आहे, एकनाथ महाराजांचं आहे, कबीरांचं आहे आणि नामदेवांचं आहे. मग आता त्यांनी जर ती पाठ केली असतील तर त्यांच्याकडे त्यांच्या संग्रहात नामदेवांचे अभंग निश्चितपणे असणार. त्याच्यावरून आपण पाठांतर करतो हस्तलिखितावरून वगैरे. म्हणजे त्यांना ती नामदेवांची वही उपलब्ध झालेली असणार. आणि हे मी आणखीन कशावरून म्हणतो माहिती का, नेल्सन नावाचे एक पाश्चात्य अभ्यासक होऊन गेले संत साहित्याचे. त्यांनी तुकोबांचं हस्ताक्षर म्हणून जे काही उद्धृत केलेले आहे त्याच्या पुस्तकात, तो तुकोबांचा स्वतःचा अभंग नाहीये, तर तुकोबांनी उचलून घेतलेला नामदेवांचा अभंग आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुकोबांच्या दरम्यान म्हणजे तुकोबांच्या काळात त्यांना जे लेखनिक मिळाले होते लिहिणारे, एक गंगाधर पंत मवाळ आणि दुसरे संताजी तिरी जगनाडे. तर संताजींनी तुकोबांच्या अभंगांची संहिता तयार केली आणि शिवाय संताजीचा मुलगा बाळोजी यानं पण तसेच अभंग लिहिले. तर ही जगनाडी संहिता म्हणून प्रसिद्ध आहे. आता या जगनाडी संहितेचं वैशिष्ट्य काय? याच्यात तुकाराम महाराजांनी निर्मिलेले लिहिलेले म्हणजे तयार केलेले अभंग तर आहेतच, पण इतर संतांचे अभंग सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये घातलेले आहेत. आणि त्याच्यात नामदेव कृत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र सुद्धा आहे. आता सरळ मुद्दा आहे की संताजींनी हे कोणाकडनं घेतला असेल? हे अभंग कुठल्या वहीवरून उतरून घेतले असतील? हस्तलिखितावरून. तर निश्चितपणे ती वही देहू मधल्या तुकाराम महाराजांच्या संग्रहातली असणार आहे. म्हणून संताजीच काय, परंतु तुकाराम महाराज सुद्धा हे अभंग, हे ज्ञानेश्वर चरित्र नामदेवरायांनीच लिहिलेलं आहे असं मानित होते. ते अभंग त्यांनी पाठ केले होते, ते त्यांच्या संग्रही होते आणि त्याच्यावरूनच ते संताजींनी कॉपी केले. म्हणजे गेले कमीत कमी 400 वर्ष तरी साधारणपणे आपल्याला हे जुनं आहे उपलब्ध हस्तलिखित असं म्हणता येतं. आता हा झाला तुकाराम महाराजांच्या संदर्भातला विचार. तुकाराम महाराजांच्या अगोदर होऊन गेले ते संत एकनाथ. एकनाथ वारकरी परंपरेतले होते. बहिणाबाईंनी जे संत सांगितलेले ज्ञानदेव रचेला पाया, नंतर एकनाथ महाराज खांबदीला भागवत, नामदेव त्यांनी केला विस्तार, मग एकनाथ महाराज खांबदीला भागवत, मग तुकोबार आहे. तर ते परंपरेमधले होते एकनाथ. आणि एकनाथांनी अनेक संतांची चरित्रात्मक भाग, काही म्हणून अभंग लिहिलेत. अनेक संतांची प्रशंसा केलेली आहे. निवृत्तीनाथांची केली, सोपान काकांची केली, मुक्ताबाई महाराजांची केली, ज्ञानेश्वर महाराजांची तर केलेलीच आहे. त्यांनी नामदेवरायांची प्रशंसा स्तुती करणारे सुद्धा अभंग लिहिलेले आहेत. आणि त्यातला एक अभंग तुम्हाला सांगतो, त्याचा संबंध लागतो तीर्थयात्रेशी. काय अभंग येतो? पूर्वी जो प्रल्हाद तोची जाणा अंगद, तोची उद्धव प्रसिद्ध कृष्णावतारी, कलिमाजी जाणा नामदेव म्हणती, नडिवाळ श्रीपती लळा पाळी. काय उल्लेख केलाय? एकनाथ महाराजांच्या काळात अशी श्रद्धा लोकांची बसली होती, निर्माण झाली होती की नामदेवराय हे महाभक्त आहेत. ते त्यांचे पूर्वावतार म्हणजे प्रल्हाद, मग अंगद आणि मग अर्थात उद्धव. म्हणजे नरसिंहाचा अवतार झाला तेव्हा नामदेवराय होते प्रल्हादाच्या रूपामध्ये. श्रीरामाचा अवतार झाला तेव्हा नामदेवराय होते अंगद म्हणून. आणि कृष्णाचा अवतार झाला द्वापर युगात तेव्हा नामदेवराय होते उद्धव म्हणून. हे नामदेवांचे पूर्व अवतार. हे कोण सांगतं? एकनाथ महाराज. आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी श्रद्धा लोकांची अशी बसली की त्याच नामदेवांचे अवतार म्हणजे तुकाराम महाराज. आणि नामदेवांचे अपूर्ण राहिलेली अभंग रचना पूर्ण करण्यासाठी तुकाराम महाराजांनी जन्म घेतला. म्हणजे नामदेवराय तुकोबांच्या रूपाने अवतरले. तर कलियुगा माझी म्हणजे कली माझी जाणं नामदेव म्हणती,
लढिवाळ श्रीपती दळापाळी. काय केलं त्यांनी? तीर्थयात्रा सर्व केलासे उद्धार, सर्व त्याचा भार चालविला. हा जो अभंग आहे हा एकनाथांचा अभंग आहे. आणि एकनाथ सांगतात की नामदेवांनी तीर्थयात्रा केली, लक्षात घ्या, आणि त्या तीर्थयात्रेच्या दरम्यान त्यांचा सर्व सांभाळ हा परमात्म्याने केलेला आहे, विठ्ठलाने केलेला आहे, असा त्याचा अर्थ झाला. श्रीपतीने केलेला आहे. म्हणजे एकनाथ महाराजांच्या काळामध्ये नामदेवांनी तीर्थयात्रा केली, ही फॅक्ट, ही वस्तुस्थिती सगळ्यांना मान्य होती. लढिवाळ नामा विठ्ठल चरणी एका जनार्दनी नमनत्या ते. आता हा जो उल्लेख तीर्थावळीचा केलेला आहे, आणि सर्व त्याचा भार चालविला ही जी ओळ आलेली आहे, त्या ओळीचा संबंध थेट कुठे भार चालवला त्यांनी? दोन गोष्टींची पोचतो, ज्या येथील माझ्या विवेचनामध्ये. फक्त त्याचा उल्लेख करतो की तीर्थयात्रेच्या दरम्यान राजस्थानच्या वाळवंटात त्यांना तहान लागली असताना त्यांच्यासाठी परमात्म्यानं ती विहीर, आटलेली विहीर पूर्णपणे अशी पाण्याने उफाळवली आणि त्यांची तहान भागवली. आणि नंतर ज्यावेळेला ते पंढरपूरला परत आले आणि त्यांनी माऊंद घातलं तीर्थयात्रेचं, तेव्हा ते सगळं जे काही आहे यजमान कृत्य वगैरे ते त्या विठ्ठलाने केलं. म्हणून सर्व त्याचा भार चालविला, तीर्थयात्रेच्या संदर्भात म्हटलेलं आहे. हा जो मुद्दा आहे, म्हणजे सांगायचा मुद्दा मला असा आहे की एकनाथांच्या काळात सुद्धा हे सगळं मान्य आहे. तीर्थयात्रा केली नामदेवरायांनी, म्हणजे अर्थात ती ज्ञानेश्वर हीच ती तीर्थयात्रा, हीच ती तीर्थावळी. सांगायचा मुद्दा काय की नामदेवांच्या तीर्थयात्रेची वारकरी परंपरेत दृढ असलेली कथा कमीत कमी एकनाथांपासून चाललेली आहे. आणि एकनाथांनी ज्याचा उल्लेख केला तीर्थयात्रा, ती काही त्यांनी कल्पना केल्याचं काही त्यांना कारण नाही ना, ती त्यांच्याही पूर्वी चाललेली आहे. परिसर भागवत हे तर नामदेव ज्ञानदेवांच्या समकालीन त्यांचा एक अभंग आहे. त्यांनी नामदेवांची आरती केली, अभंग म्हणजे तो मला अभिप्रेत आहे. त्याच्यात ते म्हणतात, परिसर भागवत, घ्यावया भक्ती सुख पांडुरंग अवतार, करून या तीर्थमिसे केला जगाचा उद्धार. तीर्थयात्रेचं निमित्त करून ज्ञानेश्वरांनी जगाचा उद्धार केला, असं परिसर भागवत म्हणतात. म्हणजे समकालीन जे संत होते त्यांनी सुद्धा अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे तीर्थावळीचा. आता दुसरा एक मुद्दा, परत आपण त्या अभंगाच्या मुद्द्याकडे येऊ, पण हा शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो इथे. मग परत थोडी चर्चा आपल्याला अभंगाबद्दल करावं लागेल की हा भौतिक पुरावा आहे. महाराष्ट्रात एक दोन मोठे इतिहास संशोधक होऊन गेले. एक गणेश हरी खरे, जे भारत इतिहास संशोधक मंडळाचे सेक्रेटरी होते, मोठा इतिहास संशोधक, अष्टपैलू. म्हणजे इतिहासामधल्या अशी एकही शाखा नाही की ज्याच्यात त्यांना गती नव्हती. त्यांच्या एवढ्या छोट्या पुस्तकावरून एवढा ग्रंथ होऊ शकतो. लोकांनी उद्योग केलेले आहेत, त्यांची एक कल्पना घ्यायची आणि तिचा विस्तार करायचा, झाला आपला ग्रंथ. तर हे खरे. आणि दुसरे संशोधक म्हणजे देवीसिंग चव्हाण, मराठवाड्यातले मोठे, नांदेडचे बहुधा. तर ते एकदा काशीला गेले होते आणि तिथे त्यांनी ज्ञानेश्वर मठाच्या अंगणात 7 फूट उंचीचा त्यांना एक शिलास्तंभ आढळला. आता की नाही मला माहित नाही, पण त्यांना आढळला आणि त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्या स्तंभाच्या वरच्या टोकाला संवत 1351 आणि त्याच्या थोडं खाली 5-6 इंच ज्ञानोबा असं कोरलेलं आहे. म्हणजे संवत 1351 म्हणजे शके 1216. काय झाला याचा अर्थ? याचा अर्थ असा झाला की परंपरा म्हणते त्याप्रमाणे नामदेवांची तीर्थयात्रा, ज्ञानेश्वरांची तीर्थयात्रा ही ज्ञानेश्वरच्या लेखनानंतर म्हणजे 1212 नंतर पार पडली, असा त्याचा अर्थ होतो ना. आणि नंतर 6 वर्षांची समाधी म्हणजे 1220, मधल्या काळात केव्हा तरी म्हणजे 1216. म्हणजे तीर्थयात्रा केव्हा केली त्यांनी ही तीर्थयात्रा बरोबरीने? तर शके 1216 या काळात त्यांनी तीर्थयात्रा केली आणि याच काळात ते काशीला गेले होते. असा मी जो म्हणालो ना की
65 दिल्यानंतर आणि समाधी घेईपर्यंतच्या दरम्यानच्या 6 वर्षाच्या काळात ज्ञानेश्वर चरित्रातली ज्ञात घटना ज्याला म्हणता येईल अशी घटना आहे. आणि ती घटना 1216 शके घडली. आणि ती घटना म्हणजेच ही तीर्थयात्रेची घटना, ज्या घटनेत ज्ञानेश्वर महाराजांनी आग्रह करून नामदेव रायांना आपल्या बरोबर तीर्थयात्रेला नेलं. त्या तीर्थयात्रेचं वर्णन म्हणजे तीर्थावळी. मी म्हणालो त्याप्रमाणे तीर्थावळीचा खरा हिरो हे ज्ञानेश्वर नसून नामदेव आहेत. पुढच्या व्याख्यानात पुढची चर्चा. धन्यवाद. धन्यवाद सर. मंगळवारी 30 तारखेला प्राध्यापक अभय टिळक, चोखोबाराय आणि परिवार यांची काव्यसंपदा यावर बोलतील. मी दहिभते महाराजांना विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावं आणि कार्यक्रमाची सांगता करावी. धन्यवाद. आता विश्वात्मकी देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकल मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी ये. दृष्टा दृष्ट विजयी होवावेजी. एत म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.